कधी विचार केलायस का? तू रोज स्वतःला एकच खोटं आश्वासन देतोस, अजून वेळ आहे. पण खरं तर वेळ तुला विचारून थांबत नाहीये. तू स्वतःचीच फसवणूक करतोयस. आज मी तुला जे सांगतीये ते तुझ्या जगण्याचा दृष्टिकोन बदलू शकतं. मनापासून ऐक आणि शक्य असेल तर आचरणात आण. तू म्हणतोस ना, वर्ष कसं भरभर निघून गेलं, सण कसे पटकन आले. हे सगळं घडतंय कारण पृथ्वीची गती तीच आहे, पण तुझ्या कामाचा वेग मंदावलाय. तू तुझ्या कम्फर्ट झोनच्या जाळ्यात इतका अडकलायस की बाहेरचं जग तुझ्या कितीतरी पुढे निघून गेलंय. तू ठरवतोस, उद्यापासून नक्की सुरुवात करीन, पण तो उद्या कधी उजाडतच नाही. आणि समजा उजाडलाच तर परवापर्यंत तुझा तो संकल्प थंडावलेला असतो. आत्तापर्यंत हेच होत आलंय ना, आणि म्हणूनच तू आहे त्या जागेवर थांबलायस. वेळ पळते पण तू थबकलायस. मनाचे हे आरामदायी खेळ थांबव. हे तुला सुख देत नाहीत तर फक्त तुला मागे खेचतात. उठ, तू या जगात काहीतरी करण्यासाठी आलायस. तुझ्या बुद्धीचा आणि तल्लख विचारांचा असा काही वापर कर की जगाला तुझी दखल घ्यावी लागेल. स्वतःला खडसावून सांग, वेळ नाहीये आत्ता. खऱ्या अर्थाने जागा हो. यशस्वी होण्याचा एकच सोपा रस्ता आहे. आजच्या वेळेला महत्त्व दे, मग बघ उद्याची वेळ तुझी किंमत कशी करते. लक्षात ठेव, कोणतंही मोठं यश एका फटक्यात मिळत नाही. त्यासाठी हवी असते ती म्हणजे सातत्य. काम करताना अडथळे येतील, काही वेळा अपयशही येईल, पण थांबू नकोस. माझा ठाम विश्वास आहे की तू नक्कीच यशस्वी होशील. त्यामुळे मनात कोणतीही शंका किंवा भीती ठेवू नकोस. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये स्वामी मी तुमचंच बाळ असं लिहून आशीर्वाद प्राप्त करा. श्री स्वामी समर्थ.